नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आपण उपवासांच्या रेसिपींची सिरीज चालू केलेली आहे. त्यातील पुढील रेसिपी म्हणजे वरईच्या पिठाच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी. चला तर मग चालू करूया बटाट्याची भाजी आणि पुरीची रेसिपी. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. 2 बटाटे मी भाजीसाठी ठेवणार आहे आणि 1 बटाटा मी किसून घेणार आहे. बटाटा जास्तही उकडायचा नाही. भाजीसाठीचा बटाटा थोडा उकडला तरी चालेल, पण पुरीसाठी वापरणारा बटाटा जास्त उकडता कामा नये. आता त्याला किसून घेऊया. किसूनच घ्यायचं आहे, स्मॅश करून घ्यायचं नाही, नाहीतर त्याच्यात थोडे मोठे मोठे चंक्स राहण्याची शक्यता असते. आता मी इथं सगळा बटाटा छान किसून घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि 2 मिरच्या आणि आल्याचं वाटण मी करून घेतलेलं आहे. आलं तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि आधी बटाटा छान मिक्स करून घेऊया. इथं मी अर्धा कप वरईचं पीठ घेतलेलं आहे. वरई छान भाजून घ्यायची आहे आणि त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. गरम केल्यामुळे वरईचं पीठ छान बारीक होतं. थोडं थोडं करत मी इथं वरईचं पीठ छान मिक्स करून घेणार आहे आणि घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे. बटाट्याला मिठामुळं पाणी सुटतं, त्यामुळं जितकं घट्ट हे करता येईल तितपत हे घट्ट करायचं आहे. आता याला रेस्टला ठेवूया. फार वेळ रेस्टलासुद्धा ठेवायचं नाही. आता एका कढईमध्ये मी 1 पळी छोटी तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे तडतडल्यानंतर इथं मी आलं आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालून घेणार आहे. त्यानंतर छान परतून घेऊया याला. आणि मी इथं 2 बटाट्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही स्मॅश करून बटाटा घातला तरी चालेल. बटाटा छान परतून घेऊया. आणि आता चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा शेंगदाण्याचा भरड केलेला, भाजलेल्या शेंगदाण्याची भरड केलेली आहे ती घालून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया. थोडंसं मी ओलं खोबरं घालणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. ज्या ज्या वस्तू तुम्ही उपवासाला खात नसाल त्या गोष्टी स्किप केल्या तरी चालतील. छानपैकी मिक्स करूया आणि झाकून याला वाफ आणून घेऊया. आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता हिला काढून घेऊया. आता तयार केलेल्या पिठाचे छोट्या लिंबा एवढे सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेऊया. आता सगळे गोळे तयार करून झाल्यानंतर प्लास्टिकची मी इथे एक पिशवी घेतलेली आहे. तिला खाली पाणी लावून असं थापटून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पुरी लाटली तरी चालेल. आता कडकडीत तेलात पुरी सोडून घेऊया. पहा कशी टम्म फुगून वर येते. पुरी छान टम्म फुगलेली आहे. या पुऱ्या चवीलाही अतिशय छान लागतात. पहा सगळ्या पुऱ्या मी अशा छानपैकी तळून घेणार आहे. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सगळ्या पुऱ्या अशा प्रकारे छान टम्म फुगून येतात आणि चवीलाही छान लागतात. तुम्ही माझ्या इतरही उपवासाच्या रेसिपी पाहू शकता आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.